भंडारा जिल्ह्यात हर घर तिरंगा यात्रेचा जल्लोष। आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमला शहर परिसर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबवण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्यात 14 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले। या यात्रेत विधान परिषद आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्यासह शहरातील शालेय विद्यार्थी, नगरसेवक, मान्यवर, शासकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। मुस्लिम लायब्ररी परिसरातून तिरंगा यात्रेला सुरुवात झाली। हातात राष्ट्रध्वज घेतलेल्या विद्यार्थ्यांसह नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला। उत्साहपूर्ण वातावरणात ही रॅली गांधी चौकाकडे मार्गस्थ झाली। रॅली दरम्यान विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग विशेष आकर्षण ठरला। विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तीचा संदेश दिला। नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभाग नोंदवला। गांधी चौकात आयोजित कार्यक्रमाच्या मंचावर आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी देशभक्तीपर भाषणातून उपस्थितांना संबोधित केले। राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशाप्रती प्रत्येक नागरिकांची जबाबदारी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले। यावेळी भंडारा नगराध्यक्ष मधुरा मदनकर तसेच नगर परिषद मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाल यांनीही उपस्थितांना संबोधित केले। मान्यवरांच्या भाषणातून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यात आला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या घरावर तिरंगा फडकवून हा राष्ट्रीय उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे। त्याच पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। या तिरंगा यात्रेत शहरातील गणमान्य नागरिक, नगरसेवक, शासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने भंडारा शहरात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। हर घर तिरंगाच्या संदेशातून राष्ट्रप्रेमाची भावना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प या भव्य यात्रेतून करण्यात आला। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेने हर घर तिरंगा च्या माध्यमातून प्रत्येक घरी तिरंगा झेंडा लागला पाहिजे आणि त्या माध्यमातून देशभावनाची भावना प्रत्येकाच्या मनात जागृत झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही ही तिरंगा यात्राचं आयोजन इथे केलेलं आहे। संपूर्ण देशभरात या प्रकारच्या तिरंगा यात्रेचं आयोजन मागच्या 5-6 दिवसापासून होत आहे आणि आज भंडारा इथे आम्ही एक भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात यामध्ये भंडारातील नागरिक असतील, नगरसेवक असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, राजकीय क्षेत्रात काम करणारे लोक असतील, विद्यार्थी असतील, याच्यात मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि ती यात्रा फार यशस्वी केली।